मित्रांनो, मी तुमचा उमेश. ओला, उबेर आणि रॅपिडो ज्या फ्लीट कंपनी आहेत त्याबद्दल आपण बोलूया. महाराष्ट्रामध्ये तर बघितलं भरपूर दिवसापासून हे चाललंय की ओला उबेर जी बाईक आहे ती बंद झालेली आहे. पण कधी बंद होते आणि परत काही चालू होते हे माहितीच पडत नाही. कायदा फक्त तात्पुरता येतो का कायमस्वरूपी होतो हा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे मुंबईमध्ये बघितल्याच्या नंतर तीन ते चार फील्ड कंपन्या आहेत जे ओला उबेरला गाड्या प्रोव्हाइड करतात आणि त्यासाठी लागणारे ड्रायव्हर यूपी बिहार प्रांतातून येतात. त्यांचं वय वर्ष असतं 18 ते 22 वर्ष. एका रूममध्ये 4-5 ड्रायव्हर लोक राहतात. एक जण नाईट करतो, एक जण मॉर्निंग करतो आणि आपल्या गाड्या चालवतात. त्यामुळे झालं काय माहिती आहे का, मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस ड्रायव्हर त्याचे लागलेले आहेत मजबूत. ठीक आहे, ते यूपी बिहारवरून येतात. त्यांना एक गाडी पाठी नाही म्हटलं तरी पण 24 तासामध्ये 1000 ते 900 रुपये द्यायला लागतात. 2 ड्रायव्हर गाड्या चालवतात. 2-2 हजार धंदा केला नाही म्हणत 4000 रुपये होतात. फ्यूल 1000 रुपयाचं काढलात तरी पण त्यांना चांगले वाजतात. 800-900 रुपये त्यासाठी सफिशियंट आहेत, जे त्यांना गावात बघायला पण त्यांना भेटत नाही. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर त्यांना 800 रुपये बरे वाटतात. पण जो मुंबईमध्ये आधीपासून ड्रायव्हर आहे, ठीक आहे, जो मुंबईमध्ये राहिलेला ड्रायव्हर आहे किती वर्षापासून, तो मराठी असो किंवा नॉन मराठी असो, पण तो मुंबईचाच आहे, त्याला भरपूर मोठा फटका पडला या गोष्टीचा. तिचं पूर्ण कुटुंब आहे, सगळं चालवायला लागतं त्याला, ते होत नाही आता. दुसरी एक गोष्ट म्हणजे रस्त्यावरती एवढी ट्रॅफिक वाढलेली आहे, तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे अशी एक मागणी आहे सरकारकडनं शासनाकडे की ह्याकडे लक्ष द्या. बाबांनो, ह्याकडे लक्ष द्या. तर एक जमाना असा येईल की हे पूर्ण जे प्रांतीय मुंबईमध्येच येऊन बसतील. ह्यांच्या आयडिया कशा क्रिएट होतात तेच माहिती नाही. कंपनीला तुम्ही गाईडलाईन का देत नाही, ह्यांचे पोलीस रुपये कसे होतात मला तेच कळत नाही. कोण एका एरियामध्ये नाही बघितल्याच्या नंतर हे लोक 1-2 जण येतात आणि यांची टीम पूर्ण तयार करतात. 20-25 जणांची टीम तयार करतात. तर हा धोकादायक प्रसंग आज ना उद्या तरी काहीतरी होईल असं मला वाटतं. ह्याकडे शासनाने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. खास करून सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आपणास विनंती आहे की याकडे प्लीज लक्ष द्या आणि आपल्या मुंबईला वाचवा. कारण की मला माहिती आहे मराठी माणसांचा काही पण प्रॉब्लेम असेल तर एकच आहे, ते म्हणजे राजसाहेब. खरंच सांगतो, आपण जर आम्हाला समर्थ केलात तर आमची जी ड्रायव्हर जेवढी आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपल्या पाठी उभी असेल सदैव. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.